अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजप विरोधात खुलेआम भूमिका घेतल्याचा आरोप केला जातोय। भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तसं एक पत्र सुद्धा लिहिलं। तसंच नवनीत राणांना पक्षातून काढण्यात यावं अशी मागणी देखील या पत्राद्वारे करण्यात आली आहे। पाहूयात। या निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये संभ्रम तयार करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारक राहिलेल्या नवनीत राणा यांनी केलं। कोणी विरोधात काम केलं, कुणामुळे कुणाच्या सीट पडल्या याचं विश्लेषण करून त्यांनी तक्रार दिली आहे। अमरावतीमधील भाजप कार्यकर्त्यांनी नवनीत राणांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित राणांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवा अशी मागणी करण्यात आली। अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। युती असताना देखील स्वाभिमानी पक्षानं भाजप विरोधात उमेदवार दिले होते। तसंच नवनीत राणांनी भाजपचा प्रचार न करता पती रवी राणांना साथ दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये संभ्रम तयार करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारक राहिलेल्या नवनीत राणा यांनी केलं। त्यामुळे नागरिकांमध्ये द्विधा मनस्थिती तयार झाली असल्यामुळे इतरांना यश मिळू शकलं नाही। त्यामुळे या सर्व गोष्टीचं सूचना सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे। यावर मुख्यमंत्री साहेब अधिक भाष्य करतील। पराभूत उमेदवारांनी नवनीत राणांविरोधात तक्रार केल्याचं भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। अमरावतीमध्ये कोणी भाजप विरोधात काम केलं हे तपासण्यासाठी एक टीम पाठवण्यात येणार असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं। अमरावतीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांची नाराजी आहे, पण निवडणुकीचे विश्लेषण करावं लागेल की कोणी विरोधात काम केलं, कुणामुळे कुणाच्या सीट पडल्या याचं विश्लेषण करून त्यांनी तक्रार दिली आहे। पराभूत उमेदवारांनी तक्रार दिली आहे, त्यांनी मागणी केलेली आहे कारवाईची। पण आम्ही याकरता एक टीम पाठवणार आहोत आणि टीम पाठवून त्याचं सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत। अमरावती महापालिकेत भाजपला 25 जागा मिळाल्यात, त्यावरून यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे। कार्यकर्त्यांना मोठं केलं नाही म्हणून भाजपचा पराभव झाल्याचं म्हणत यशोमती ठाकूरांनी नवनीत राणांना टोला लगावला। यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसची काळजी करावी असं म्हणत नवनीत राणांनी देखील पलटवार केलाय। अवस्था तर रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा। युवा स्वाभिमाननी व्यवस्थित शिस्तीत भाजपाचा गेम केलेला आम्हाला दिसतोय। भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे। भाजप त्यांच्या समोर लाचार होणार आहे आणि इथं लंगडं सरकार बसताना आम्हाला दिसतंय। मला एक कळत नाही, त्यांच्याकडे एवढे पैसे, एवढा धन संपत्ती, एवढा सगळा गोंधळ, 19 सभा आमच्या पालकमंत्र्यांच्या, सगळे आमदार तिथं वॉर्ड वाईज कामाला लागलेले, तिथं 1-2 ठिकाणी तर त्यांनी ज्या सीटा फार कमी अंतराने पडल्या त्याही ठिकाणी त्यांनी प्रेशराईज केलं। अख्खी सिस्टम त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काम करत होती। मला असं वाटतंय, ताई तुम्ही काँग्रेसवर बोला, ताई दिवसावर बोला, तुम्ही माझी नणंदबाई आहे, एवढी काळजी तुम्ही भारतीय जनता पार्टीची करू नका। मला माहित आहे तुम्ही कसे भारतीय जनता पार्टी सोबत बसता, काय काय करता। तर माझ्या नणंदबाईला एवढीच सल्ला देईन, तुम्ही खूप मोठे नेते आहे, पण लहान कार्यकर्त्यांची कधी कधी ऐकली पाहिजे। तुम्ही जास्त तुमचं केलं, काँग्रेसचे नेत्यांना कार्यकर्त्यांना जर मोठा केलं असतं तर तुम्ही आज पराभूत झाले नसते। भाजप नेत्यांनी केलेल्या मागणीनंतर नवनीत राणांनी त्यावर चुप्पी साधली आहे। बावनकुळेंनी पाठवलेल्या टीमच्या अहवालात नवनीत राणा दोषी आढळल्यास पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हे देखील पाहावं लागणार आहे। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।